आजचा प्रकरण आहे संधी. काय आहे? संधी. आज बघा नवीन प्रकरण सुरू करत आहोत आपण मराठी ग्रामरचा. त्याचं नाव आहे संधी. आता बघा संधी. संधी म्हणजे काय होते? संधी म्हणजे सांधणे किंवा जोडणे, त्याला काय म्हणतात? संधी. संधी म्हणजे संधी म्हणजे काय होते? सांधणे किंवा जोडणे. तर बघा संधीची व्याख्या काय आहे? दोन शब्द जोडताना पहिल्या शब्दातील दोन शब्द जोडताना पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण आणि दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण यांना जोडून जे केले जाते त्याला काय म्हणतात? संधी म्हणतात. जसं बघा सर्वात आधी आपण बघणार आहोत एक एक्झाम्पल बघू. ईश्वर प्लस इच्छा. बघा संधी म्हणजे काय होते? जोडणे किंवा सांधणे. ईश्वर प्लस काय आहे? इच्छा. याचा आपल्याला संधी करायची आहे. तर बघा आपण मागच्या प्रकरणामध्ये या शब्दांची फोड करायला शिकलो ना, बरोबर? तर आपण सर्वात आधी यांची फोड करू, मग त्यानंतर बघू की संधी कशा प्रकारे होणार आहे. ठीक आहे. तर बघा सर्वात आधी काय येणार आहे? ई. येते प्लस श प्लस व प्लस अ. व झाला प्लस र प्लस अ झालं. त्याच्यानंतर प्लस इथं काय? ई प्लस च प्लस छ प्लस आ झालं. या शब्दांची फोड केली आपण. तर बघा आपली व्याख्या काय म्हणताय? पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण. आता बघा तुम्हाला काय दिसतंय? शेवटचा वर्ण र. र दिसत आहे, पण र आहे का याच्यामध्ये? र मध्ये काय मिक्स आहे? अ मिक्स आहे. तर बघा इथं र मध्ये हा काय झाला? शेवटचा वर्ण. शेवटचा वर्ण झाला. त्याच्यानंतर दुसऱ्या शब्दातील काय म्हणताय? पहिला वर्ण. दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण काय? ई. तर बघा तुम्हाला सांगितलं होतं ना, अ प्लस ई. पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण प्लस दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण, या दोघांना मिळून काय बनणार आहे? ए. या दोघांचा मिळून काय बनेल? ए. ए बनला. आता बघा दोघांनी मिळून काय बनला? ए. ए म्हणजे काय होते? एक मात्रा. किती होते? एक मात्रा. तर बघा आता सर्वात आधी आता एल बनला. तर आता आपल्याकडे उरला काय? बघा ई उरला. त्याच्यानंतर श उरला. ई प्लस श व पाय मोडून आहे. आता येते अ. त्याच्यानंतर र काय आहे? पाय मोडून आहे प्लस ए आला याच्यात. त्याच्यानंतर या साईडला काय उरला? हा निघून गेला. त्याच्यातून उरला काय? च प्लस छ प्लस आ उरला. तर बघा याच्यावरून काय बनणार आहे? ईश्व बनला. त्याच्यानंतर ईश्व झाला. इथपर्यंत झाला. आता बघा हा र काय आहे? अर्धा आहे, पाय मोडून आहे. याला पूर्ण करण्यासाठी कोणाची गरज आहे? एची. एची गरज आहे. जर ए र मध्ये ए मिळवला तर काय बनल? रे. तर काय होईल? ईश्वर रे झाला. आता बघा ए मिळवला याच्यात. आता उरलं काय याच्यात? च प्लस छ प्लस आ काय होते? छा. काय झाला? ईश्वर इच्छा. हे झाली संधी. काय झाली? संधी. समजलं का? संधी समजलं. बघा सर्वात आधी काय केलं आपण? दोन शब्द दिले होते, ईश्वर प्लस इच्छा. तर संधीमध्ये काय म्हणते? पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण. पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण. आता शेवटचा वर्ण काय आहे? समजा र ची फोड केलं तर र प्लस अ. अ हा शेवटचा वर्ण झाला. त्याच्यानंतर ई दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण. दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण काय? ई. या दोघांना एकत्र होऊन का बनत आहे? ए. ए म्हणजे काय होते?
एक मात्रा होत आहे, हा र अर्धा आहे ना, जर या अर्ध्यामध्ये हा ए मिळवला तर काय बनते रे. आता आपल्याकडे काय उरला होता येथे ईश्व उरला आणि हा र आणि ए मिळून काय झालं रे. बाकी मग याच्यामध्ये काय उरला छा उरलाय ईश्वरेच्छा. समजलं समजलं का समजलं. आता तुम्ही एक सोडून पहा मिटवू. ईश्वरेच्छा समजलं काढता येईल तुम्हाला. पुन्हा एक तुम्ही लिहून घ्या देवालय. थांबा मी सांगतो कसं लिहायचंय. मिटव ना हा. बघा देव प्लस आलय याची संधी करा बरं. देव प्लस आलय याची संधी करा. देव प्लस आलयची संधी करा. केला बघा पूर्ण फोड करून करा. आता वेळ लागल थोडासा टाइम लागेल तरी चालेल. देव प्लस आलयची फोड करा. फोड दिलेली आहे आपल्याला याची संधी करा बरं. जमेल. एक एक शब्दांची फोड करून सगळ्या संधी करायला शिका. मग नंतर आपल्याला पाहिल्याबरोबर पण करता येईल. सर्वात आधी प्रॅक्टिस महत्वाची आहे. झाला मी सांगू का एकदा सांगू. बघा पहिला वर्ण जसा तसा ठेवा. काय आहे दे. फोड कशाची करायची आहे व ची करा. व प्लस काय येईल अ. झाला व प्लस पहिला. बघा पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण आला त्याच्यानंतर काय म्हणतात दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण. दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण काय आ झालं. त्याच्यानंतर प्लस लय आपण डायरेक्ट लिहून घेऊ. ठीक आहे समजलं इथपर्यंत. बघा पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण इथं पण काय आहे दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण. आता सांगा अ प्लस आ मिळून काय होते आ. झालं अ प्लस आ मिळून काय झाला आ. त्याच्यानंतर बघा इथं काय येईल. इथं काय उरला अर्धा व उरलाय बरोबर. प्लस इथं काय उरला दे उरलाय. इथं बघा प्लस आ कटल्यानंतर काय उरलाय लय. आता संधी करा बरं याची. दे व प्लस आ काय होते वा. झालं प्लस काय लय काय होईल संधी देवालय. समजलं. आता पहा देवालय समजला. संधी म्हणजे काय होते जोडणे किंवा सांधणे त्याला काय म्हणतात संधी असे म्हणतात. संधीमध्ये काय होते पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण व दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण. पहिला वर्ण हे एकमेकांत मिसळतात. त्या दोहोंबद्दल एक वर्ण तयार होते त्याला काय म्हटलं जाते संधी. दोन वर्ण एका पुढे आले असता उच्चार शास्त्राच्या नियमाप्रमाणे ते एकच होण्याच्या प्रकाराला काय म्हणतात संधी असे म्हणतात. समजला संधी म्हणजे समजलं ना. आता पहा संधीचे किती प्रकार आहेत मिटवू का मिटव ना. बघा संधी झालं. संधीचे बघा संधीचे 3 प्रकार आहेत.
संधीचे प्रकार. आता सांगा बरं, संधीचे किती प्रकार आहेत? 3. संधीचे किती प्रकार आहेत? 3. पहिला कोणता आहे? पहिला आहे स्वर संधी. दुसरं व्यंजन संधी. तिसरं विसर्ग संधी. आता बघा, स्वर संधी, व्यंजन संधी आणि विसर्ग संधी असे किती प्रकार येतात? 3 प्रकार येतात ना? कशाचे प्रकार? संधीचे किती प्रकार? 3. विचारलं जाते डायरेक्ट, संधीचे किती प्रकार आहेत? किती प्रकार आहेत? 3. कोणते कोणते? स्वर संधी, व्यंजन संधी, विसर्ग संधी. आता बघा, स्वर संधी म्हणजे काय होते? आपण आता जे काय फोड केली ना, कशाची फोड केली? ईश्वरची फोड केली होती. ईश्वर प्लस इच्छा याची फोड केली, याची संधी केली होती ना. बघा काय लिहिलं होतं? र ची फोड केल्यानंतर र प्लस अ लिहिला होता, प्लस इथं काय आला? ई. बरोबर. संधीमध्ये काय म्हणते? पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण आणि दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण हे जेव्हा एकत्र येतात त्याला काय काय होते? संधी होते. आता बघा, पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण काय? अ आहे ना. अ का वे? स्वर वे. दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण का वे? स्वर. दोन जेव्हा स्वर एकत्र येतात तेव्हा त्याला काय, कोणती संधी म्हणली जाईल? स्वर संधी. समजलं? समजलं का? स्वर संधी म्हणजे काय? दोन शब्द, दोन वर्ण, सॉरी, दोन स्वर एकत्र येतात त्याला काय म्हणलं जाईल? स्वर संधी म्हणलं जाईल. आता बघा, याचा आपल्याला सूत्र करता येईल ना. मग बघा, स्वर प्लस स्वर म्हणजे काय होते? स्वर संधी. स्वर अधिक स्वर, स्वर संधी होते ना. आता बघा, स्वर संधी मध्ये स्वर येते आधी, नंतर दुसरा पण स्वर येते. पण आता व्यंजन संधी बघू. दुसरा व्यंजन संधी म्हणजे सर्वात आधी काय येईल? व्यंजन प्लस, इथं बघा, व्यंजन किंवा स्वर प्लस नाही, व्यंजन. व्यंजन मध्ये पहा, व्यंजन संधी मध्ये काय होते? याच्या ठिकाणी व्यंजन असेल किंवा इथं व्यंजन किंवा स्वर दोन पैकी एक असेल तरी काय होईल? व्यंजन संधी. त्याच्यानंतर बघा विसर्ग संधी. विसर्ग, विसर्ग संधीमध्ये काय होते? पहिला येते विसर्ग प्लस व्यंजन किंवा स्वर. आता बघा, एक तुम्हाला आठवण ठेवायला कधी पण सांगतो, स्वर संधीमध्ये दोन्ही काय पाहिजे? स्वर पाहिजे. पण व्यंजन संधीमध्ये पहिला व्यंजन पाहिजे. पहिला काय पाहिजे? व्यंजन. मग दुसरा व्यंजन असो, म्हणजे दुसरा व्यंजन किंवा मग स्वर, या दोन पैकी एक असला तरी काय होईल? व्यंजन संधी. म्हणजे पहिला व्यंजन तर व्यंजन संधी. आता तसंच बघा, विसर्ग संधीमध्ये काय होईल? पहिल्या ह्याच्यात काय पाहिजे? विसर्ग, मग नंतर व्यंजन असो किंवा स्वर असो. समजलं इथपर्यंत? समजलं ना? तर बघा, आपण आता सर्वात आधी संधीचे किती प्रकार? 3. कोणता कोणता? स्वर संधी, व्यंजन संधी, विसर्ग संधी. बरोबर. स्वर संधीचा सूत्र काय? स्वर प्लस स्वर. बघा, दोन स्वर एकत्र येऊन जी संधी होते तिला काय म्हणतात? स्वर संधी. मिटवू आता. आता आपण पहिला टॉपिक शिकणार आहोत, स्वर संधी. मिटवू ना. बघा, संधीच्या प्रकारामध्ये आता आपण पहिला टॉपिक शिकणार आहोत, स्वर संधी. स्वर संधी. पहिला टॉपिक काय? स्वर संधी. आता बघा, स्वर संधीला पुन्हा दोन नाव आहेत. स्वर संधीला कोणते कोणते? स्वरांना आपण दोन नावं दिले होते ना. कोणते कोणते होते? अच आणि दुसरं काय होता? विवृत्त, सॉरी, विवृत्त संधी. तर बघा, स्वर संधीला आपण अच संधी सुद्धा म्हणू शकतो किंवा विवृत्त संधी सुद्धा म्हणतो, कारण की स्वरामध्ये स्वराला अच म्हणतात आणि विवृत्त सुद्धा म्हणतात. जर आता पेपर मध्ये आला तुम्हाला अच संधी ओळखा, तर म्हणजे कोणती संधी होईल? स्वर संधी. जर पेपर मध्ये आला
विवृत्त संधी ओळखा तर कोणती येईल? स्वर संधी. बरोबर, समजलं इथपर्यंत? तर बघा, एकमेकां शेजारी येणारे, जसं आता आपण लिहिलं होतं ईश्वर प्लस इच्छा लिहिलं होतं ना, ईश्वर प्लस काय होता? इच्छा, असंच होतं ना. तर बघा, याच्यातला पहिला काय घेतलं होतं? अ आला. इथं काय होतं पहिला? ई. जेव्हा दोन स्वर एकत्र येतात, दोन स्वर, शेवट पहिल्या वर्णातील शेवटचा वर्ण, पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण आणि दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण, जर हे दोन्ही जर स्वर असतील तर यांना कोणती संधी म्हटलं जाईल? स्वर संधी. समजलं? बघा, एकमेकां शेजारी येणारे वर्ण हे जर स्वराने जोडलेले असतील तर त्यास कोणती संधी म्हणली जाईल? स्वर संधी. स्वराने जोडले असतील. कशाने जोडले असतील? स्वराने जोडले असतील. आता बघा, स्वराने जोडले असतील त्याला कोणती म्हणलं जाईल? स्वर संधी. आता एक शब्द लिहिला होता. काय लिहिलं होता? देव प्लस आलय, असं लिहिलं होतं ना. बघा, इथं काय आलं होतं? अ आला. इथं काय आला? आ. अ आणि आ आला ना, वेगळा वेगळा. बघा, पण हे दोन्ही काय आहेत? स्वर. तर याच्यामधला कोणता घ्यायचा? नेहमी दीर्घवाला घ्यायचा. हा दीर्घ स्वर आहे ना, बरोबर. तर बघा, आता स्वर संधीमध्ये स्वर संधीचे किती प्रकार पडतात? 3? 5. स्वर संधीचे किती प्रकार पडतात? 5 प्रकार पडतात. स्वर संधीचे प्रकार नाही पडत. बघा, सर्वात आधी अ आणि आ झालं. याच्या आधी आपण काय लिहिलं होतं? ईश्वर प्लस काय होता? इच्छा, असा होता ना. इथला काय घेतला होता? अ. इथला काय घेतला होता? ई. दोघांच्या मिळून काय झाला होता? ए. तर काय म्हणलं जातं? हा बघा, हा एक स्वर आहे, हा एक स्वर आहे, बरोबर. या दोन स्वरांना मिळून कोणता तरी नवीन स्वर बनलाय, बरोबर. दीर्घ स्वर बनलाय. जेव्हा हा बदल होतो, काय होतो? बदल होतो, त्याला काय म्हणायचा? आदेश. काय म्हणला जाते? हा जो बदल होतो त्याला काय म्हणलं जाते? आदेश. तर बघा, एका वर्णाच्या जागी दुसरा वर्ण येणे. एका वर्णाच्या जागी, हा बघा, हा वर्ण आहे ना, या वर्णाच्या जागी कोणता वर्ण आलाय? दुसरा आलाय. एका वर्णाच्या जागी दुसरा वर्ण येणे याला काय म्हटलं जाते? आदेश. काय म्हटलं जाते? आदेश. तर या आदेशावरून इथं पण पहा, हा वर्ण आहे अ आणि हा वर्ण आहे आ. या दोघांपैकी कोणता घेतला जाईल? आ. एका वर्णाच्या जागी दुसरा वर्ण घेतलाय म्हणून याला कोणता म्हटलं जाते? आदेश. आदेश म्हटलं जाते. तर बघा, या आदेशावरून स्वर संधीचे किती प्रकार पडतात? 5. या आदेशावरून स्वर संधीचे किती प्रकार पडत आहेत? 5. मिटवू. आता पहा, स्वर संधीचे आपण 5 प्रकार पाहणार आहोत. स्वर संधीचे किती प्रकार पाहणार आहोत? 5. स्वर संधीचे आदेशावरून स्वर संधीचे 5 प्रकार पडतात. स्वर संधीवरून आदेशावरून स्वर संधीचे किती प्रकार पडतात? 5. तर पहा, पहिला कोणता आहे? दीर्घादेश. कोणता आहे? दीर्घादेश. दुसरा बघा, पहिला कोणता आहे? दीर्घादेश. दुसरा आहे हा दी असा विलांटी आहे. दीर्घादेश, गुणादेश. तिसरा वृद्धादेश. चौथा यणादेश. आणि पाचवा आहे अयादी आदेश. हा पाठ करा. बघा, पहिला कोणता आहे? दीर्घादेश. दुसरा, तिसरा, चौथा
यनादेश. पाचवा अयादी आदेश. विचारणार आहोत पुन्हा एकदा पहा. 1 मिनिटात येतो, पाठ करा. सगळ्यांना विचारणार आहोत. मनातल्या मनात करा, पाठ करा पटापट. त्याला का त्याला सांगा. एका एकाला विचारतो. स्वरसंधीचे प्रकार किती? आदेशानुसार स्वरसंधीचे प्रकार किती सांगा. कोणते कोणते? दीर्घादेश, गुणादेश, पुन्हा वृद्धादेश, यनादेश आणि अयादी आदेश. हा सांग विजय, किती प्रकार पडतात? स्वरसंधीचे 5 प्रकार. कोणते कोणते? हा अयादी आदेश. ठीक आहे. त्याच्यानंतर हितेश, संधीचे किती प्रकार आहेत? संधीचे किती प्रकार आहेत? 3. कोणते कोणते? विसर्ग संधी. स्वर संधी म्हणजे स्वर प्लस स्वर. पहिल्या वर्णातील पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण आणि दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण जर दोन्ही स्वर असतील तर त्याला कोणती संधी म्हणायचा? स्वर संधी. बरोबर. त्याच्यानंतर स्वर संधी झाला. आता स्वर संधीमध्ये आदेशावरून किती प्रकार पडतात? 5. कोणते कोणते? गुणादेश, जनादेश, चुकला नाही का? पहिला येते दीर्घादेश. पहिला सिक्वेन्स नुसार आठवण ठेवा. पहिला कोणता येते? दीर्घादेश. दुसरा गुणादेश. तिसरा वृद्धादेश. चौथा यनादेश. पाचवा अयादी आदेश. सांगा भाऊ तुमचं झालं. स्वर संधीचे किती प्रकार पडतात? 3. कोणते कोणते? स्वर संधीचे 3 प्रकार पडतात. 5 प्रकार नाहीत का आदेशानुसार? कोणते कोणते? दीर्घादेश, गुणादेश, वृद्धादेश, यनादेश, पुन्हा अयादी आदेश. ठीक आहे. त्याच्यानंतर सांग रोहित, संधीचे मुख्य किती प्रकार पडतात? कोणते कोणते? स्वर संधी, स्वर संधी, व्यंजन संधी, मग विसर्ग संधी. सांगा. स्वर संधी म्हणजे स्वर प्लस स्वर म्हणजे स्वर संधी. पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण, दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण, दोन्ही जर स्वर असतील तर काय होईल? स्वर संधी. बरोबर. आता बघा आदेश म्हणजे काय होते? जर दोन्ही स्वर मिळून जर दुसरा एखादी वर्ण तयार होत असेल तर त्याला काय म्हटलं जाते? आदेश म्हटलं जाते. आता आदेशावरून स्वर संधीचे किती प्रकार पडतात? 5. कोणते कोणते? सांगा. पहिला काय? दीर्घादेश, गुणादेश, वृद्धादेश, जनादेश, अयादी आदेश. तू कोणतं म्हणताय? सांग आता किती प्रकार पडतात? कोणते कोणते? म्हणल्यानंच पाठ होते. सांगा. पहिला सांगा. पहिल्यापासून पहिला कोणता आहे? दीर्घादेश. दुसरं गुणादेश, वृद्धादेश, जनादेश, अयादी आदेश. समजलं? सांग रे बाबू. ते नाही विचारलो. संधीचे किती प्रकार आहेत? 3. कोणते कोणते? 3. बरोबर. स्वर संधीचा फॉर्म्युला सांग बरं. आपण स्वर प्लस स्वर. तर व्याख्या सांग. स्वर संधीची व्याख्या सांग ना.
पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण आणि दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण जर दोन्ही स्वर असतील तर त्या दोघांनी मिळून काय कोणती संधी होते? स्वर संधी. बरोबर. त्याच्यानंतर आदेश म्हणजे काय होते? जे स्वर आहेत त्यांचे मिळून जर दुसरा एखादी वर्ण तयार होत असेल तर त्याला काय म्हणतात? आदेश. बरोबर. आता त्याच्यानंतर आदेश झाला. आदेशावरून स्वर संधीचे किती प्रकार पडतात? 5. कोणते कोणते? दीर्घादेश, गुणादेश, वृद्धादेश, जनादेश, अयादी आदेश. व्हेरी गुड. आता समजलं त्वरी? इथपर्यंत समजलं का सगळ्यांना? मिटवू आता. तर आपण सर्वात आधी आज पाहणार आहोत स्वर संधी. चालू आहे ना आपला स्वर संधी सुरू आहे. स्वर संधीमध्ये त्याच्यातला पहिला पॉइंट आहे कोणता आहे? दीर्घादेश. काय आहे? दीर्घादेश आहे. आता पहा दीर्घादेशलाच पुन्हा दुसरे नाव आहेत. कोणते कोणते? दीर्घत्व संधी, दीर्घत्व किंवा दुसरा काय आहे? सजातीय. सजातीय स्वर संधी. सजातीय स्वर संधी. बघा दोन नाव आहेत ना, दीर्घत्व संधी किंवा सजातीय स्वर संधी. आता बघा आपण एक उदाहरण घेतला होता. कोणता घेतला होता? देवालय घेतला होता ना. देव बापा आज काय झाला? देव प्लस आलय. बघा पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण कोणता येत आहे? अ येत आहे. दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण काय येत आहे? आ. या दोघांनी मिळून काय होत आहे? संधी बनत आहे. तर बघा या दोघांनी मिळून काय होत आहे? कोणता वर्ण घ्यायचा आहे? आ. आता बघा अ आणि आ हे दोन्ही काय झाले? स्वर आहेत. बरोबर. सजातीय आहेत का? एकाच जातीचे आहेत ना? आहेत ना. अ आ इ ई उ उ हे काय झाले? सजातीय झाले का नाही? बरोबर. सजातीय आहेत ना. अ आ इ ई उ उ सजातीय आहेत ना. हा. तर बघा एकाच जातीचे आहेत म्हणून याला कोणती संधी म्हटली गेलाय? सजातीय. आता दीर्घत्व संधी का म्हटलं गेलाय? बघा अ आणि आ असे दोन वर्ण आहेत. बरोबर. दोन स्वर आहेत. आता बघा यांच्यापैकी कोणता स्वर घेतला जात आहे? मोठा. आ घेतलाय. आ हा कोणता आहे? दीर्घ. दीर्घ आहे ना. तर मग म्हणून याच्यावरून काय बनलाय? दीर्घत्व संधी. समजलं? समजलं का? समजलं ना. त्याच्यानंतर बघा दीर्घादेश म्हणजे काय होते? दोन सजातीय स्वर. बघा दोन सजातीय स्वर आहेत एकाच जातीचे आहेत ना. बरोबर. दोन सजातीय स्वर लागोपाठ आल्यास त्या दोहोंबद्दल त्याच जातीतील या दोहोंबद्दल याच जातीतील एकच दीर्घ स्वर घ्यावा लागतो. यालाच दीर्घादेश किंवा दीर्घत्व स्वर संधी असे म्हणतात. काय म्हणले जाते? पुन्हा एकदा बघा दोन सजातीय स्वर लागोपाठ आल्यास. बघा दोन सजातीय स्वर आहेत ना एकाच जातीचे आहेत. बरोबर. दोन सजातीय स्वर लागोपाठ आल्यास त्या दोहोंबद्दल त्याच जातीतील दीर्घ स्वर. हा कोणता स्वर आहे? दीर्घ स्वर. दीर्घ स्वर घ्यावा लागतो. यालाच दीर्घादेश किंवा दीर्घत्व संधी किंवा सजातीय संधी असे म्हणतात. समजलं? आता बघा कोणता कोणता घ्यावा लागते. जसं बघा अ प्लस अ आला. दोन्ही सजाती आहेत तर काय होईल? हा. काय घ्यायचं आहे? आ. अ किंवा अ आला तरी पण काय घ्यायचा? आ घ्यायचा. त्याच्यानंतर बघा आ प्लस अ आला तरी काय घ्यायचं आहे? आ. अ प्लस आ आला तरी पण काय घेणे आहे? आ. समजलं? त्याच्यानंतर जसं बघा आता ब्रॅकेट असा ऑब्लिक देतो. लहानी किंवा मोठी प्लस मोठी प्लस का ऑब्लिक रे? लहानी. सॉरी लहानी कोणती यो कोणती घ्यायची? दीर्घ. दीर्घ घ्यायचा. काय घ्यायचा आहे? दीर्घ. त्याच्यानंतर बघा त्याच्यानंतर येते उ. लहान उ यो किंवा
मोठा उ प्लस मोठा उ किंवा लहान उ कोणता घ्यायचा आहे? दीर्घ उ घ्यायचा आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा उ झाला. आता त्याच्यानंतर सांगतो पुन्हा एक येते ऋषीचा रू. लहान ऋषीचा रू किंवा दीर्घ ऋषीचा रू. आता दीर्घ ऋषीचा रू कशाला लिहिला जाते? हा जसा तुम्ही रू लिहिला ना याला खालतून एक पुन्हा असं द्यायचं जोडू ना दिला ना. हा झाला दीर्घ रू झाला प्लस दीर्घ रू प्लस लहान रू तर ऑब्लिक. तर कोणता घेतला जाईल? दीर्घ. समजला इथपर्यंत? समजलं ना. आता आपण उदाहरणं पाहणार आहोत. इथपर्यंत समजलं का? फक्त समजलं. आता उदाहरणं घेऊ. ठीक आहे. तर घ्या बरं. सर्वात आधी लिहा. मिटवू ना आता. बघा अ घ्या किंवा आ राहा. अ राहील. अ आला ना आ आला ना तर कोणता घ्यायचा आहे? दीर्घवाला. समजलं? आपला आ प्लस आ येईल. तोही बरोबर विचारला. आ प्लस आ येईल तरी पण आज घ्यायचा आहे. मोठा उ प्लस मोठा उ येईल तरी पण मोठा ऊच घ्यायचा आहे. त्याच्यानंतर मोठी ई प्लस मोठी येईल तरी काय घ्यायचं आहे? कोणत्याही हालतीत काय घेणार? दीर्घ. समजलं? आता बघा आपण आता उदाहरणं पाहणार आहोत. ठीक आहे. मिटवू. दीर्घादेश संधीचे उदाहरण पहा. दीर्घत्व संधीचे उदाहरण. आता उदाहरण तुम्हाला सोडवायचे आहेत. मी सांगत जातो. मथित प्लस अर्थ. आणि बघा आता नवीन नवीन कारभार आहे आपला. म्हणजे शिकणं सुरू आहे तुमचा. सगळ्यांची फोड करत चला. ठीक आहे. संधी करा. हे दोन झाले. तीन. महत्व प्लस आ काय? त्याच्यानंतर राजा प्लस आज्ञा. महिला प्लस आश्रम. बघा रे बा. तर सांगा झाले ना. तर पहिल्या याचा बघा. पहिला काय होता? मथित प्लस अर्थ. त्याचा कोण सांगेल? सांग यशवंत. मतीर्थ कसा आला? म थी ता थ. बघा हा मतितार्थ कसा आला असेल. पुन्हा एकदा सांगतो. इथला शेवटला काय येत आहे? इथला पहिला वर्ण काय येत आहे?
अ प्लस अ मिळून काय तयार होत आहे? आ. झालं. आता बघा इथं अर्धा त उरलाय ना, या अर्धा त मध्ये आ मिळाला तर काय झाला? ता. म ती ता थ. आलं? झाली संधी करता येईल? करता आली? बघा त्याच्यानंतर काव्यामृत काय येते? काव्यामृत. बघा याच्यामध्ये काय आला? अ प्लस अ दोघांचा मिळून काय झाला? आ. कसा होईल? काव्यामृत. काव्यामृत झालं. त्याच्यानंतर बघा धन प्लस आदेश. इथं काय आहे? अ आहे. इथं काय आहे पहिल्या याच्यात? आ. अ आणि आ दोघांनी मिळून काय तयार झालाय? आ. काय झालं इथं? धनादेश झालं. त्याच्यानंतर बघा महत्व. इथं शेवटला काय आहे? अ आहे. इथं आ. दोघांच्या मिळून काय घ्यायचं आहे? आ. तर काय झाला? महत्वाकांश झालं. त्याच्यानंतर बघा काय आहे? राज आज्ञा. राजाज्ञा आहे ना, इथे जा आहे म्हणजे इथं काय? आ. इथं पहिला आ. आ प्लस आ आज होते ना, राजाज्ञा झाला. त्याच्यानंतर बघा महिला प्लस आश्रम. इथं शेवटला काय? आ. इथं शेवटला काय? पहिला वर्ण आहे, याचा शेवटचा वर्ण आहे. आ प्लस आ काय होते? आज होते ना. तर बघा महिला श्रम. समजलं? समजलं इथपर्यंत? मिटवू? पुन्हा लिहा. परी प्लस इच्छा. कुठे गेला? करा. बघा हे शब्द का बरं देतात ते तुम्हाला समजणार आहे. गिरी प्लस ईश.
चला सोडवा. बघा रे बाबा, पहा इथं काय परीक्षा, बरोबर. याच्यातला कोणती आहे? लहान. लहान आलं प्लस इथं पहिला अक्षर कोणता आहे? मोठी. कोणती घ्यायची आहे? मोठी. झालं. आता पहा परीक्षा कसं लिहिलं जाईल? बरोबर, दीर्घरी होईल ना. नंतर काय होईल? समजलं का? दीर्घई कसाला? बघा र पाय मोडलाय ना, प्लस याच्यात मोठी जर मिळवलं तर काय होते? दीर्घरी. समजलं? त्याच्यानंतर पहा मुनी प्लस इच्छा. इथं कोणती आहे? लहान. इथं काय आहे? लहान. पण दोघांनी मिळून कोणती बनली आहे? मोठी बनली. तर मग कशा होईल? मूळ नि छा. आलं का? त्याच्यानंतर गिरीश बघा, गी असा आहे, हा लहान आहे. इथं कोणती आहे? मोठी. दोघांच्या मिळून कोणती होते? मोठी होते. तर मग काय लिहायला लागेल? री असं लिहायला लागेल आणि श. झालं. त्याच्यानंतर बघा देवी प्लस इच्छा. देवीचा ई कोणता आहे? मोठी. इथं लहान. कोणती होईल? मोठीच होईल ना. तर मग दे वी छा होणार. त्याच्यानंतर पहा गुरु प्लस उपदेश. रु कोणता आहे? मिळून कोणता होईल? मोठा होईल ना. होईल का? गुरु उपदेश. त्याच्यानंतर पुन्हा कोणता आहे? लहान असता तर कसा आला असता? तेच तसाच दिलाय. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा महिषचा काय दिलाय? इथं ई कोणता आहे? मोठा आहे ना. तर मग काय होणार? महिष. त्याच्यानंतर बघा धेनू मध्ये धे मोठा आहे, नू कसा आहे? लहान ऊ आहे. इथं इथं कोणता आहे? लहान. दोघांनी मिळून काय होईल? मोठा. मोठा ऊ झाला. आणि मग उरला काय? जीत. धेनुर्जित. त्याच्यानंतर हा कोणता आहे? मोठा ऊ आहे आणि याच्यात मोठा ऊ. दोघांनी मिळून काय होते? ऊर्जा. समजलं? आता त्याच्यानंतर या मातृ प्लस ऋण. आता बघा हा काय आहे? ऋ होते ना. तर काय येते बघा, मा आलं. त्याच्यानंतर बघा त प्लस काय आहे? ऋ आहे ना.